आणि माझ्या समोर बसलेले फार नाहीत पण जे काही आहेत ज्येष्ठ नागरिक आणि सर्वच निमंत्रित पाहुणे, आत्ताच आदरणीय शिवानंद सरांनी प्रास्ताविक केलं, आदरणीय कलेक्टर साहेबांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय तीर्थ साहेबांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. मी एक संघर्षातून वाढलेला आधुनिक कार्यकर्ताच आहे. खूप शासनाने आम्हाला योजना आणल्या, अतिशय चांगल्या चांगल्या योजना आणल्या. त्या सर्वांचा आभार, त्या सर्वांबद्दल मी शासनाचे आभार मानतो, अभिनंदनही करतो. पण मला जे काही वाटतं ते स्पष्टपणे मला वाटतं आज या व्यासपीठावर बोलणं आवश्यक आहे. कारण ज्येष्ठांच्या व्यथा भयानक आहेत. आपण शहरात राहणाऱ्या माणसांना किंवा ज्येष्ठांना जे माहीत नाही, त्या ग्रामीण भागातून जो आला, ज्याची नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली आहे आणि रात्रंदिवस ग्रामीण भागातल्या ज्येष्ठ नागरिकांशी येतो, असा मी एक त्याच्यातला आहे. आणि म्हणून मला वाटतं की काही स्पष्टपणे बोललं पाहिजे. सगळ्यांनी सगळ्याची तारीफ करून घेणं, आपण आपली आणि इतरांची करणं, याच्यापेक्षा घरातलाच माणूस स्पष्टपणे बोलू शकतो आणि अडचणी सांगू शकतो. रस्त्यावरचा माणूस येऊन तुम्हाला काही सांगणार नाही. म्हणून माझी अशी नम्र विनंती आहे की माझ्याबद्दल कोणी गळ असा करून घेऊ नका की मी शासनाच्या विरुद्ध बोलतो किंवा प्रशासनाच्या विरुद्ध, मुळीच नाही. पण एक व्यासपीठ आहे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तानं. ज्येष्ठ नागरिक हा देशाचा मी तर म्हणतो शिल्पकार आहे. आज हे आदरणीय अतिथी जे बसलेले आहेत वर, त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद त्यांना आहे. आणि आपल्या सर्वांना पण आईवडिलांचा आशीर्वाद आहे. पण आज आई वडील एका कोपऱ्यात पडलेले आहेत. ते जुनं असं काय म्हणता येईल त्याला, आपल्या घरातले जुने माणसं एका बाजूला कोपऱ्यात पडलेले आहेत, अशी अवस्था त्यांची झालेली आहे. आणि खरंच सांगतो तुम्हाला, देशाला आज ज्येष्ठ नागरिकांनी काय नाही दिले. कवी दिले, शास्त्रज्ञ दिले, संशोधक दिले, डॉक्टर्स दिले, इंजिनियर दिले, वकील दिले, जजेस दिले, कलेक्टर दिले, काय नाही दिलं या ज्येष्ठ नागरिकांनी. आजच्या दिनानिमित्त हे त्यांचं सगळं मोठेपण हे समोर आलं पाहिजे आणि त्यांना विशेष असं प्राधान्य दिलं पाहिजे. त्यांना ज्येष्ठांना हे खरं म्हणजे आपली संपत्ती आहे आणि राष्ट्राची संपत्ती आहे. आणि ह्या दिनानिमित्त मी केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला विनंती करेन की ते राष्ट्रीय संपत्ती म्हणून त्यांना घोषित करायला काय हरकत का. दुसरी अशी गोष्ट माझी विनंती आहे की सगळ्यात मोठा भाग हा आर्थिक भाग आहे. आज मुलाबालांना, सुनांना आई वडील हे ओझं झालेले आहे. केव्हा एकदाचे म्हातारे मरतील अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. त्यांना खरी मुळात बाब आहे आर्थिक बाब. आज ते 60 वर्षाचे झालेले, त्यांच्या अंगातून त्राण गेलेला आहे, काम गेलेलं आहे. कोणी कामही देत नाही आणि दामही देत नाही. म्हणून आज ते अर्थहीन झालेले आहेत. त्यांच्या खिशात 5 पैसे सुद्धा नाहीत. आज जर कुठला खेड्यातला माणूस नांदेडला येऊन घेत असेल तर त्याला थोडापुढे हात पसरावं लागतं आणि म्हणावं लागतं, बाबा रे मला उद्याला नांदेडला जायचं आहे. मग बरोबर म्हणते, मग ते म्हणते 100-1 रुपये लागतील उद्याला. तर बापाने मागितल्यानंतर पोरगा अजूनही तेवढी संस्कृती आपली आहे भारतात. बापाला काढून तो 100 रुपये देतोय. तो 100 रुपये का मागतो? जाणं येणं आणि तिथं माझा ओळखीचा जर कोणी भेटला तर त्याला चहा पाणी करता यावं याच्यासाठी मला लागतील असं म्हणतो. आणि मुलगा मोठ्या अंतकरणात देतोय, पण त्याची सुनबाई पाहते. आता सुनबाईवर संस्कार वेगळे असतील तर तिला खूप राग येतो. तळपायचे आप मस्तकाला जाते आणि ती म्हणते, मोठ्याने ओरडून म्हणते की मी काल माझ्या पतीला 100 रुपये मागितले लेकराच्या दप्तराला, तर नाही म्हणला. पण
आज कुठले पैसे आहेत ते म्हटल्याबरोबर त्याला घाम सुटतो. आज त्याला चहा मिळत नाही, दुपारचं जेवण मिळत नाही, रात्रीची झोप शांत येऊ देत नाही. आणि नुसता राग शांत करण्यासाठी बापाला तो प्रश्न करतो, बाबा तुम्हाला 2 दिवसापूर्वी तर 100 रुपये दिले होते. मग त्याला हिशोब 100 रुपयाचा द्यावा लागतो. बापाला अशी परिस्थिती आहे, जायला 50 रुपये, जायला यायला 50 रुपये. तिथे कोणी माझ्या ओळखीचा भेटला असतील आणि तू जे 2 दिवसापूर्वी दिले होते, शंकररावला 50 रुपये दिले, श्यामरावला 25 रुपये दिले, अण्णारावला 10 रुपये दिले, अजून कुणाला 15. म्हणजे लाखो रुपये किमतीचं वैभव ज्या बापाने कमवलं, आईने कमवून त्या मुलाला दिलं, त्याला 100 रुपयेचा हिशोब द्यावा लागतो. म्हणजे पैशाची अतिशय अडचण आहे. आर्थिक अडचण ही फार मोठी आहे. आज त्याला आपल्या घरी जर लेक आली, त्याची लेक येतेच फक्त वर्षातून 2दा लेखीनं तुम्ही आहे, एक तर दिवाळीला, नाहीतर एक पंचमीला. आणि लेकीला यावं वाटतं, बापाच्या खांद्यावर हात, डोक्यावर खांद्यावर डोकं ठेवून रडावं वाटतं, आईला कडकडून मिठी मारावी वाटते, म्हणून ती माहेर येते. आणि घरला आल्यानंतर बापाला आणि आईला वाटतं की माझी लेक नांदूक करून माझ्या घरी आली, तिला कमीत कमी खूप चांगलं केलेलं असतं, त्याला चांगलं घर बघून दिलेलं असतं, तिच्या मनगटापासून कोपरापर्यंत बाटल्या दागिने सोन्याचे असतात. पण आई वडिलांना असं वाटतं की काचीच्या 2 बांगड्या तरी कराव्या, तिला हलकं फुलकं कोलकट सोळी तरी करावी, किंवा एखादी साडी, माहेरची साडी म्हणून करावी. पण आज परिस्थिती फार बेकार आहे, माझ्या बाप्पाला काही करता येत. मग ते करण्यासाठी सुनबाईला विनंती करावी लागते. आज परिस्थिती अशी आहे की बाई, माझी बाई लेखाले तिला तो कापणं तरी कर, तिला एखादं कोलकत तरी कर, एखादी माहेरची म्हणून साडी तरी कर. म्हणजे हिने आपल्या मुलाला पटवावं. डायरेक्ट आता बाप आणि आई आपल्या लोकाला बोलू शकत नाही, अशी परिस्थिती आहे खेड्यामध्ये. तिला वाटतं माझ्या नवऱ्याचे काय कान भरले की माझ्या विरोधात, आणि म्हणून तिला हे सगळं करावं लागतं, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून हे सगळं जे चाललंय ते आर्थिक बाबी म्हणून आजच्या ह्या प्लॅटफॉर्म आपण सगळे विद्वत आहात, विद्वान आहात आणि शासनाशी निगडीत आहात. म्हणून आपल्याला एक नम्र विनंती आहे की त्यांना काहीतरी मानाचं धन मिळालं पाहिजे. जसं लाडकी लेक आली, लाडका भाऊ आणला, तसे लाडके मायबाप म्हणून काही करता येते तर त्या मुलाला आणि सुनेला असं वाटते की खरं आहे, आता माझे मायबाप मारायला नाही पाहिजे, माझी सासू आणि सासरा मारायला नाही पाहिजे, कारण त्याचं त्यांना स्वतःला काहीतरी बरोबर आहे आणि ते ओझं वाटणार नाही. म्हणून ह्या आजच्या व्यासपीठावर मी सांगतो की त्यांना काहीतरी आधार. आणि आमचं मागणं असं आहे, माझ्यासारख्या श्रीमंत डॉक्टरला, इंजिनियरला, वकिलाला किंवा रिटायर माणसाला ज्यांना मानधन मिळतं त्याला कवडी देऊ नका, 5 पैसे देऊ नका. पण जे गरीब आहेत, गरजवंत आहेत, अत्यंत दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, जे विधवा माता आहेत, विधवा माताची परिस्थिती तर अतिशय भयानक आहे. तुम्हाला जर बघायचं झाली तर मी तुम्हाला 100 शेकडो महिला रडतात. काही जणाला मूलबाळ नाही म्हणून रडतात, काही जणाला मुलं असून ते पोसत नाही म्हणून रडतात, काही जणाला मुलं बाळ आहेत पण दारू पिऊन मारहाण करतात आणि घराच्या बाहेर काढतात म्हणून रडतात, काही जणाला मुलं आहेत पण म्हातारपणी मायबापाच्या वाटण्या करतात, मोठ्या मुलाकडे बापानं राहू आणि छोट्या मुलाकडे आईनं राहू, अशी परिस्थिती आहे. माफी मागून बोलतो मी ठिकाण आहे करत, तुमचं कौतुक करतो की आज तुम्हाला या दिनानिमित्त आम्हाला सगळ्याला पूर्ण सत्कार केला. मी शतशः धन्यवाद मानतो, आभार मानतो सगळ्या ज्येष्ठ नागरिकांबद्दल. पण याकडे लक्ष काही देता येत नाही का हे जरूर बघावं, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. लांबच चाललंय, मला खूप बोलायचं होतं पण नाही बोलणार, कारण मला रावलं नाही म्हणून बोलतो. म्हणजे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.